भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार सगळ्यांना. परमपूज्य परमात्मा नंबर 8 वर्धमान नगरच्या वतीने आज तरोडी परिसरातील नवे हवन समाप्त होऊन त्यात सोनवणे बापू यांच्या निवासस्थानी त्यात चर्चा बैठक स्वयं भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे. त्यात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सगळ्यांचा लाडक्या मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले अध्यक्ष, मंडळाचे संचालक, हे वरचं आहे ना, अध्यक्ष वरचंच आहे ना हे, हां, माजी संचालक व गट नंबर 6चे मार्गदर्शक श्री चुडामणजी मोहाडीकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच प्रमुख पाहुणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक माननीय धनराजजी निखारे साहेब यांना सुद्धा माझा, माजी संचालक यांना सुद्धा माझा नमस्कार. बालाघाट परिसर मंडळाचे मार्गदर्शक माननीय कोलते साहेब गट नंबर 8चे मार्गदर्शक यांना सुद्धा माझा, कोलते साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. हां, गट नंबर 8चे मार्गदर्शक वाठोडा परिसरातील कीर्तिवान जिपकाडे बापू यांना सुद्धा माझा नमस्कार. चारगाव परिसरातील मार्गदर्शक ज्ञानेश्वरजी गद्रे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच हिंगणा परिसरातील मार्गदर्शक सोरते काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच विद्यानगर परिसरातील कार्यकर्ते चंदूबाबू शेलोटकर यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच वानाडोंगरी परिसरातील कार्यकर्ते कृष्णाजी एलोरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे गट नंबर 8चे मार्गदर्शक हेडाऊ साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच आदरणीय संपूर्ण मंच, तसेच सेवक सेविका बाळगोपाळ ह्या सगळ्यांना माझा नमस्कार. बघा, अनुभव म्हटलं तर खूप मोठा असतो, पण आपल्याला वेळेचं भान ठेवून अनुभव सांगायचा आहे. सर्वप्रथम मी ज्या घरमालकाकडे आज नवे हवन झालेलं आहे त्यांना माफी मागते की मला त्यांनी आमंत्रण केलं होतं, काकू तुम्ही लवकर घरी या म्हणे, पण मोह आणि माया, मोह माया म्हणजे हेडाऊ साहेब जेवण करून हवनात येऊन गेले आणि मला डॉक्टर साहेब ड्युटीला जायचे होते, तर डॉक्टर साहेबाची तयारी करायची होती, त्या कारणाने मला इथे मी उपस्थित राहू शकली नाही. त्याबद्दल बाबाला सुद्धा क्षमा मागते, महान त्यागी बाबा भगवान बाबा हनुमानजीला सुद्धा क्षमा मागते, महान त्यागी बाबा जुमदेवजीला सुद्धा क्षमा मागते, वाराणसी आईला सुद्धा क्षमा मागते. तसेच मंडळाचे अध्यक्ष, तसेच संपूर्ण मंच, त्याचप्रमाणे घरमालक तसेच सेवक सेवकिनी बाळगोपाळ चर्चा बैठकी अध्यक्ष, तसेच घरमालक, त्याचप्रमाणे संपूर्ण मंच, तसेच सेवक सेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माफी मागते. बघा, अनुभव म्हटलं तर प्रत्येक शौकिनींना माहीतच आहे की काकूंचा अनुभव काय आहे, आणि प्रत्येक घराघरात हा अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतो. की मी ज्या परिसरात राहत होती, खरबी परिसरात, त्या परिसरामध्ये मी आता पण गेली तर म्हणतात कि ओ देखो, म्हणजे मोमेडियन लोक सुद्धा म्हणतात, ओ देखो हेड़ाऊ भाई जा रही, उन्होंने अपने बच्चों को बहुत पढ़ा लिखा के और बहुत कष्ट किए और अपने आदमी को भी अच्छा इंसान बनाया. नाव कसं करायचं आपल्याला, ह्या आपण मानव धर्मात आलेला आहो, तर मानव धर्मात कशासाठी आलेला आहो, नुसतं मला चांगलं म्हणण्यासाठी आलेला हो का,
नाही, की मला जगाने माझा मागे पाठ थोपटली पाहिजे. जगाने आपल्या मागं आपल्या मुलांची पाठ थोपटली पाहिजे. ते आपले भगवत कार्य आहे. असं नाही बेटा की आपण ह्या मानव धर्मात आलो की मला चांगला मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. याच्यात परमेश्वरी कार्य नाही आहे. याच्यामध्ये पैसेवालेही लोक आहे, गरीबही लोक आहे आणि माझ्यासारखे मजूर वर्ग. आता माझा अनुभव म्हटलं म्हणजे ते माहिती आहे तुम्हाला की माझ्या परिसरामध्ये, घरबी परिसरामध्ये आताही घर आहे माझं, तिथे 15 ते 20 कोंबडे. हेडाऊ काकाजीनं तो अखेरचा एकच अनुभव सांगते नेहमी मी. आणि त्या अनुभवामध्ये मला रक्तबंबाळ होती. मला मारलं होतं, थोडक्यात सांगत आहे. मला मारलं होतं. 20 ते 25 कबूतर कोंबडे मरण पावलेले होते. आणि त्या लाश असताना मी रक्तबंबाळ अवस्थेत, जे डॉक्टर साहेब आहे 3 वर्षाचे होते, त्यावेळेस त्याला खिचत त्या परिसरातून घेऊन गेली. आणि त्यानंतर माझी मुलगी सुद्धा होती आणि पोलीस स्टेशन सुद्धा गेली. त्यामध्ये म्हणाले की माझे म्हणजे शेजारी लोक सुद्धा मला जवळ करत नव्हते, कोणी नाही करत होते. अशा अवस्थेमध्ये तांडापेठ या परिसरातील माजी नगरसेवक आदरणीय भास्करजी पराते साहेब व त्यांच्यासोबत आलेले प्रमुख अतिथी यांनी व्यासपीठावर यावं अशी आग्रहाची विनंती. त्यांच्यासोबत असलेले सगळे तर मला म्हणत होते की ॲक्सिडेंट केस आहे जेव्हा पोलीस स्टेशनला गेली तर. आणि अशा अवस्थेत मला म्हणे तू आपल्या आईवडिलाकडे जा आणि तिथे जा म्हणे. तर मी नाही म्हटलं. माझ्या मुलांना मी गाडीच्या रुळाखाली टाकून देईन, मी मरून जाईन, पण मी घरी काही जात नाही. त्यानंतर त्यांनी मला तिथून चिठ्ठी लिहून दिली आणि अनाथ आश्रमला पाठवलं, इंद्रप्रस्थाल. मला वाटत होतं माझे मुलं कोणी चोरी करेल, मला कोणी विकेल, खूप काही शंका निर्माण होत होत्या. जेव्हा मी त्या परिसरात पोहोचली तर माझ्याजवळ त्या 5-6 पोळ्या होत्या, त्या सुद्धा पडून गेल्या. त्या परिसरात पोहोचल्यानंतर मी अधीक्षिका मॅडम, म्हणजे असा सेंट्रल जेलसारखा गेट होता, त्या अधीक्षिका मॅडम होत्या, त्या मॅडमकडे गेली. त्यांनी मला सांगितलं की तू आतमध्ये जा. मी माझ्या मुलाला कडेवर घेऊन आतमध्ये गेली आणि ते सर्व चौकशी केली. आणि 1 ते 1.5 महिना मी तिथे राहिली. त्यांनी माझ्या आईचाही पेक्षा जास्त त्यांनी माझं केलेलं होतं, कारण की मला खूप रक्तबंबाळ झाली होती, लागलेलं होतं, मी काही करू नाही शकत. अशा अवस्थेत त्यांनी माझा सांभाळ 1 ते 1.5 महिना केला. तिथे 1 ते 1.5 महिना राहिली. त्यानंतर हेडाऊ साहेबांनी तपास लावला. खूप शिव्यागाळा वगैरे, लँग्वेज म्हटलं म्हणजे जे पहा, हेडाऊ साहेबाला पहिले बेवडे म्हणत होते. प्रत्येक खरबीच्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत त्यांना प्युअर बेवडे म्हणे. आणि त्या अवस्थेत कोणी सगळे भीत होते त्यांना, नाही का? पण आता नाही भीत. आता का बरं नाही भीत? कारण की ते कुणाला काही म्हणत नाही, कुणाचं मन नाही दुखवत. हे का बरं नाही दुखवत? मार्गदर्शक माननीय राऊत गुरुजी यांचा मान करतात. त्यांनी सांगितलं, बेटा तुला कोणी काही म्हणेल, तुला कोणी अपमानही करेल, सहन करण्याची ताकद निर्माण कर, शक्ती निर्माण कर, पण त्याला उत्तर नको देऊ. त्या उत्तराप्रमाणे ते सहन करतात आणि आम्हाला पण सहन नाही होत. आता डॉक्टर साहेब बनले, डॉक्टर साहेबांना वेगवेगळं काही ऐकायला मिळते. कालच म्हणे मम्मी म्हणे मला खूप क्रोध येत आहे ग म्हणे, माझ्या पप्पाला काही म्हणतात म्हणे, मला सहन नाही होत आहे म्हणे. अरे बेटा, क्रोधावर नियंत्रण ठेव म्हटलं, कारण की क्रोध हाच माणसाचा शत्रू आहे म्हटलं. जर आपण या क्रोधावर नियंत्रण ठेवलं, बाबा त्या माणसाला उत्तर देईन म्हटलं. जोही काही आपल्याला म्हणतोय ना, तोच व्यक्ती तसा राहतो. आणि त्याच अनुभवातून माझं चांगलं होत गेलंय. आपल्या अनुभवामध्ये आपण शून्यातून वर आलो म्हटलं. तू डॉक्टर बनला. पुष्कळ लोकांनी आपल्याला नावं ठेवले, वस्तीत ठेवले, कारण की जिथं आपली प्रगती होत असते तिथं जगाला जडणूक निर्माण होते, नातेवाईकाला होते, सेवकांना होते. पण आपण हे नाही विचार करत की माझं चांगलं झालं, माझ्यापासून ह्या शेवकीनबाईचं चांगलं झालं पाहिजे, ह्या शेवकाचं चांगलं झालं पाहिजे, ह्या उद्देश प्रत्येक शेवकाचा पाहिजे. पण आज ती मर्यादा संपलेली आहे. आज कसं वाटते आपल्याला? आपण एकामेकाचे तिरस्कार करतो, निंदा करतो, चुगल्या करतो. आणि यामुळे आपल्या कोणत्या तरी शेवकाचा मुलगा दारू पित आहे, कुठे काही व्यसन करत आहे आणि आपला शेवक ह्या नावाचा शब्द बदनाम होत आहे. पण ह्या शब्दाला बदनामीपासून कोण वाचवेल? जर ह्या शब्दाला आणि ह्या शेवकाला जर बाबांनी जर चांगली बुद्धी दिली तर आपला सेवक पुनस्त निर्माण होऊ शकतो आणि चांगल्या वळणावर जाऊन प्रचार आणि प्रसाराचे कार्य करू शकतो. आणि आज आपल्या प्रसाराचे कार्य मागे येत आहे. आमचं मन दुखावते. कधी ऐकायला मिळते, आताच एक शेवकीनबाई इथे गेली मला भेटून. त्या शेवकिनीची अवस्था अशी होती, 1 वर्ष झालं माझ्यासारखी परिस्थिती आहे तिची, ती मार्गात नाही आहे. आणि जसे काकाजी आता मार्गदर्शक आहे, पण जशा शौकीनबाई आहे, मला पाणी द्या, शौकीनबाई आहे, रडत रडत तुम्ही कोणाकडे येता? काकूकडे येता. तर काकूकडे मला म्हणजे सांगावं लागते तुम्हाला. तर तशी ती आली, शौकीन नाही आहे, तिच्या घरी तिला खूप दारू पिऊन मारते. पाणी
तर ती शौकीनबाई आली माझ्याकडे गेल्या वर्षी आणि खूप मारते तिला, आणि तिला मार्गदर्शन केलं मी अनुभवातून. ह्या माझ्या अनुभवातूनच तशाच शौकीने येतात आमच्याकडे. काकू मला मार्गदर्शन करा तुम्ही, मला तुमचा अनुभव खूप आवडतो आणि ह्या अनुभवामुळं तुम्हाला माझा मोह लागतो, तर तुम्ही काकू काकू करता मला. ठीक आहे. तर ती आली माझ्याकडे, तिला मार्गदर्शन केलं मी, आणि मार्गदर्शनातून तिला थोडा बहुत आराम झाला. आराम होता आता पुनस्त तिला कार्य काही हेडव साहेबांना दिलेले नाही आहे. पुनस्त तिचे खूप फोन येतात मला. परवाच्या दिवशी ती आपल्या आईला घेऊन आली. तिची आई तिची सासू म्हणायला बसली की बाई म्हणे हिनं बाबाचे शब्द तर घेतले म्हणे, पण म्हणे माझ्या मुलाला काहीतरी तो बैताडासारखा करते म्हणे, सैतानासारखा काहीतरी बाहेरचं असन म्हणे. तिला बोलू दिलं जे काही बोलते ते. त्याच्यानंतर मी तिला पुनस्त माझा अनुभव सांगितला, म्हणजे कसा हा प्रकार आहे, मला रिपीट पुन्हा तेच करावं लागते. आणि ती म्हणायला बसली. मी म्हटलं ठीक आहे, तुझी सून आहे म्हटलं, तो दारू पिते, आणि हिचं जे सौंदर्य आहे म्हटलं, जर तो नवरा बेवडा असला, आपला परिवारात दुःख असलं, तर बाईचं सौंदर्य कसं असते, बाईचा चेहरा कसा असतो, एकदम बाई म्हणजे उदासीन राहते आणि तिच्या चेहऱ्यावर ग्लो नाही राहत आणि ती चिंतेत असते. तर तिच्या चेहऱ्यावर चिंता नावाची वस्तू नव्हती. आणि मी म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर चिंता नाही वाटत आणि तू म्हणत आहे की माझा नवरा सुधारला नाही, पण हेच तर मला तू सलवार कुर्ती घालून छान मटकून आली म्हटलं माझ्या घरी. माझी जेव्हा अवस्था हेडवसाहेब दारू पित होते, मांग गारवाड्यासारखं जीवन होतं म्हटलं, आणि मी कशी राहत होती म्हटलं, आजही राहते म्हटलं. आज एवढी ग्रॅज्युएशन आहे, मी शिक्षित आहे, गव्हर्नमेंट सर्वंटसुद्धा होती, पण आज मी कशी राहते म्हटलं, माझं सौंदर्य मी माझ्या मुलात टाकलं. आणि एखाद्या शौकीने आल्या त्यांना सांगते की नाही तुम्ही पण आपला परिवार चांगला घडवा. तू कशी दिसते म्हटलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शौकीनबाई आली तर साडीवर आली, आताही साडीवर आली. तिचा मुलीला खूप त्रास आहे. तिला म्हटलं तू हवनात ये, मार्गदर्शकाला भेट बाई म्हटलं. ती आता आली, नमस्कार केला आणि गेली. हे असे दुःख, ह्या दुःखामुळं हा अनुभव सांगावा लागते. आणि बाबांनी हळूहळू मार्गदर्शकाचा शब्दानुसार आमची प्रगती झाली. आज परिचय तुमच्या समोर आहे आणि खरोखरच आहे. तुम्ही पण चांगले वागा, तत्वशब्द नियमाचं पालन करा, चांगले चांगले अनुभव घ्या. जिथं वाईट सांगते त्यांना सोडून द्या, गुण चांगले घ्या, वाईट विकारातून सोडून द्या कानातून, की मला आजही वेळ गेली नाही, आज वेळ चांगली आहे, मला चांगलं घडवायचं असा निर्धार करा आणि तुमचा परिवार चांगला बनवा. तुमचा परिवाराचा उद्धार ह्या देशासमोर झाला पाहिजे असा विश्वास महान की बाबाला द्या. आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते. नमस्कार बाबा सगळ्यांना.